आज मी काशेगाव घनातून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। त्यासाठी सर्वजण माझे बंधू, सर्व ज्येष्ठ मित्र सर्वजण माझ्याबरोबर होते। त्यांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे। मी आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी मागची या आधीच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा पंचायत समिती सदस्य होतो। ज्या शासकीय स्कीमा असतील, विहीर असेल, शिलाई मिशनी असलेल्या, चापकटर असेल, अन्य घरकुल योजना असेल, हे लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे। परंतु मागच्या 5 वर्षातनं जी वंचित राहिलेली लोक आहेत, त्या राहिलेल्या वंचित लोकांसाठी म्हणून मी आता पुन्हा अजून एकदा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ह्या पंचवार्षिकमध्ये पुन्हा राहिलेल्या वंचितांना मी न्याय देण्यासाठी म्हणून उभा राहिला। अर्ज भाजपकडून आहे का? भारतीय जनता पार्टीकडून अर्ज भरलेला आहे। बरं, काय विजन आहे मतदारसंघात? भारतीय जनता पार्टीनं जे नवीन स्कीमा काढलेल्या आहेत लोकांसाठी, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हेच विजन आहे। कारण पंचायत समितीला खूप मोठा निधी जरी नसला तरी जे येणार आहे ते पण लोकांपर्यंत पोहोचवतोय। तुमच्या मार्फत माझी शासनाला विनंती आहे की आपण आज जिल्हा परिषद बरोबर पंचायत समितीला कार्यकर्त्यांना उभा करताय, तर उभा करण्याबद्दल धन्यवाद। परंतु निधी जास्तीत जास्त पंचायत समितीला द्यावा आणि पंचायत समिती सदस्याला मिळावा, तरच आम्ही तळागाळापर्यंत लोकांपर्यंत अधिक निधी पोहोचवण्याचं काम करू। माझं कामाचा गुरु आहे। मी केलेलं 5 वर्षातलं काम आहे, हेच माझं महत्त्वाचं आहे। त्यामुळं कुणाचं आव्हान वाटण्याचं काही कारण नाही। कामच एवढं आहे की जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळं मला कुणाचं ही वाटत नाही। मतदारांना एकच आव्हान करणार आहे, मी जर मागच्या 5 वर्षामध्ये जर काम खरंच केलं असेल तरच त्यांनी मला मत द्यावं। मी जर कुठं त्यांच्या कामात कमी पडलो असेल तर निश्चित मला मत देऊ नये। विकासाचं काय विजन असेल? ज्या शासनाच्या स्कीमा आहेत त्या तोच विकास मी जनतेपर्यंत पोहोचवणार आहे। कारण शासनानं ज्या स्कीमा दिल्या नसतील ती मी पोचवू शकणार नाही। परंतु जे पंचायत समितीला जी वर्ण शासनाची स्कीम येते ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। कारण मागच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 850 ते 900 विहिरी लोकांना दिलेल्या आहेत आपल्या तालुक्यामध्ये। मी उपसभापती म्हणून मी काम केलं आहे, त्यामुळे मी घनापुरता नसून मी तालुक्याचं काम केलेलं आहे। पांडुरंग परिवारातले एक देशमुख फारकत घेतले परिवारातून, दुसरे देशमुख निवडणुकीसाठी उभा आहे। काचेगावकर कोणाला साथ देतील, कोणत्या देशमुखांना? गोमाचा एक पाय तुटला म्हणजे गोम चालायची थांबत नाही। त्यामुळं जे काम करणार आहे त्या देशमुखाला निश्चित काशेगावकर निश्चित मत देतील की कामाचा गुरु आहे। तुम्हाला आधीच सांगितलं की माझं काम असेल तर मला निश्चित मत देतील। गेल्या 5 वर्षात तुम्ही काम केलं, मैदानात होता। माझे गेल्या 5 वर्षामध्ये काम केलंय म्हणूनच मी यावेळेस अर्ज भरलाय।